दबाव है। और हमारे यहाँ आनंद निर्माण करने वाले डॉक्टर शाह साहब है। तो डॉक्टर शाह साहब इस 75वें साल में, यानी कि हम लोग बोलते इसके बोलते कि अमृत महोत्सवी साल में वो अभी पदार्पण कर रहे हैं। तो मराठीमध्ये असं म्हटलं जातं की ह्यांनी कधीही बड्या मारल्या नाही. आता काय काय जण बड्या मारणारे आपले ते असतात, मी झोपतो करून हिमालयाची उंची, आणि ह्याची उंची बघाल तर 5 फूट. आडव्या बसमध्ये आडव्या प्लॅटफॉर्मवर पाकड्यावर पण तो उडतो, तो करून हिमालयाची उंची. तर साहेबांनी कधी, डॉक्टर साहेबांनी कधी बड्या मारल्या नाही. हा, पण पेशंट मध्ये गोळ्यांबरोबर जो आत्मविश्वास घडला, त्या आत्मविश्वासाने डोंबिवलीमध्ये ते लोकप्रिय असे डॉक्टर. आणि त्याचबरोबर वहिनी पण डॉक्टर आहेत, त्यांनीही अगदी रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली, अडीअडचणीला सगळ्यांना अनुभवली. आणि त्याप्रमाणे अशा अत्यंत अशा कधी दृष्टांची न लागो अशा जोडप्याला अगदी बेतशुद्ध अशी संतती आहे. एक मुलगा आहे, तो डॉक्टर नाही झाला, तो इंजिनियर आहे. मुलगी आहे, ती पण डॉक्टर नाही झाली. तर त्यांनी पाहिलं आई वडिलांचं व्यस्त जीवन, की जे त्यांनी सांगितलेली ही मला हे आहे, बाब आहे की नाही बाबा, इतकं जे होतं ना आपल्या जीवनांमध्ये, इतरांचं सगळ्यांचं ज्या पेशंट लोकांचं कधीही बेल वाजवतात आणि इमर्जन्सी आहे, तुम्हाला जावं लागतं, तुम्हाला बघावं लागतं, तुम्हाला सेवा द्यावी लागते. जरी तुम्हाला तुमची इच्छा असेल, तुम्ही स्वतः जर तुमचे काय प्रॉब्लेम ते बाजूला ठेवून करावं लागतं. आम्हाला हे आयुष्य नको. बेटे ने और बेटी ने एक तय किया कि हम डॉक्टर नहीं बने, क्योंकि इनकी जो मेहनत देखी, इनकी जो तड़प देखी, इनकी जो सेवा भाव देखा, उसके बाद उन्होंने कह दिया कि नहीं बनता. और ये बात उन्होंने ही कही है डॉक्टर साहब. अभी ये डॉक्टर साहब हमारे गोल्डन कट्ट्याने इतने एकरूप हुए, एवढे एकजीव झालेले आहेत की ते सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. अत्यंत आनंदाने, अत्यंत तन्मयतेने व्हिडिओ शूटिंग करतात, सगळ्यांचे फोटो काढतात. त्याच